निघूया. अहो आत्ताच दर्शन घेतलं ना. हो, देवाच्या दारी बसूया ना 5 मिनिटं. मला आवडलं असतं पण पट्या आज नेहमीचा प्रश्न नाही विचारणार. पट्या काय मागितलंस देवाकडे? हरकत नाही, तुम्ही विचारलं नाहीत ना तरी मीच सांगतो. मी तुम्हाला मागितलं देवाकडे. माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य मला तुमच्या बरोबर घालवता यावं हे मागितलं. मला माहिती नाही देव माझं ऐकेल की नाही, किंवा मला माहिती नाही माझी इच्छा पूर्ण होईल की नाही, पण मला मनापासून असं वाटतं की माझी इच्छा पूर्ण व्हावी. मी हे मागितलं. मी अनामिका, कुठे हरवलात? काही नाही. मला आज तुमच्याशी एक गोष्ट अगदी मोकळेपणाने बोलायची. मला माहिती आहे तुम्ही फार मानत नाही, पण माझी देवावर फार श्रद्धा आहे आणि म्हणून आज मला त्याच्या साक्षीने तुम्हाला हे विचारायचं. मी माझ्या मनातल्या भावना तुम्हाला आधीच सांगितल्यात मी अनामिका, पण मला असं मनापासून वाटतं की मी इथे थांबता कामा नये. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा जेव्हा माझ्या आई अण्णांचा विचार करतो तेव्हा तेव्हा मला हेच आठवतं की ते सतत एकमेकांसाठी उभे होते, ते सतत एकमेकांबरोबर होते. मी त्यांना एकमेकांबरोबर हसताना, रडताना, सुख दुःख आयुष्य सगळं एकत्र शेअर करताना पाहिलंय. त्यांचं सहजीवन समजण्याइतका मोठा नव्हतो मी त्या वयात, पण मला अजूनही आठवतात त्यांचे आनंदी चेहरे. मला अजूनही आठवतं त्या चेहऱ्यांवरचं समाधान. आणि मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे बघतो ना मी अनामिका, मला असंच वाटतं. मला असं मनापासून वाटतं की आपण फक्त मित्र म्हणून किंवा एकट्याने आपापलं आयुष्य घालवण्यापेक्षा एकत्र एकमेकांबरोबर आयुष्य घालवू शकलो तर. मला तुमचा सहवास हवा मी अनामिका. आज, उद्या, आयुष्यभर. लग्न कराल माझ्याशी? मी खात्रीने सांगू शकत नाही, पण आपण एखाद्या माणसाला ओळखतो म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असतं किंवा आपल्याला अंदाज असतो त्या माणसाबद्दल, त्याच्या विचारांबद्दल. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला बघतो ना मिस अनामिका, मला असं वाटतं की तुमच्याही मनात माझ्याबद्दल मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे. मैत्रीपेक्षा जास्त ओढ आहे, मैत्रीपेक्षा जास्त आपुलकी आहे, मैत्रीपेक्षा जास्त अधिक प्रेम आहे. आणि म्हणून मी तुम्हाला परत विचारतो, तुम्ही लग्न कराल माझ्याशी? आज मला तुमचं उत्तर हवंय मिस अनामिका. आणि उत्तर देताना मनावर कोणतेही दडपण घेऊ नका. फक्त देवासमोर बसलोय म्हणून मनापासून खरं खरं सांगा. हो तर हो, नाही तर नाही. पण आज मला तुमचं उत्तर हवंय. कुणाला प्रश्न विचारतोयस रे तू? कुणाला विचारतोयस तू हा प्रश्न? अनामिका दीक्षितला? ही अनामिका दीक्षित नाही.
ही आहे सौ अनामिका आकाश जोशी. हिनं नवऱ्याला टाकलं असलं तरी भूतकाळ आणि कायदा माणसाला सोडत नाही. आता विचार तिला प्रश्न, विचार तिला प्रेमात पडणार का? विचार ना. सौ अनामिका आकाश जोशी माझ्या प्रेमात पडणार का? त्या तसं काहीही मानत नाही. त्यांनी कधीच सोडलंय आकाश. तिच्या मान्यानं मान्यावर काय होतंय? जग चालतंय. तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी स्थळ बघताय ना, म्हणजे तुम्हालाही खात्री आहे ना की त्यांचा नवरा परत येणार नाही म्हणून. तुला संसाराचा, लग्नाचा, मुलांचा फार अनुभव आहे का रे? नाही. मग एका आईला तिच्या मुलीच्या आयुष्याचे तिने काय निर्णय घ्यायचे आणि तिच्यासाठी तिने काय करायचं याचे जाब विचारणं बंद कर. मी काय वाटेल ते करीन तिच्यासाठी. आणि तुझ्यासारख्या फसव्या माणसाला कुणी अधिकार दिला रे माझ्या मुलीवर प्रेम करण्याचा? प्रेम तर सोड, हिच्या शेजारी उभं राहायची, हिच्याशी बोलण्याची तरी लायकी आहे का तुझी? ही दीक्षितांची मुलगी आहे. तुझ्यासारख्या ठगाला गळ्यात बांधून गेल असं वाटलंच कसं तुला? कारण तुम्हाला वाटतंय तसा माणूस नाहीये मी काकू. ए काकू म्हणायचं नाहीये. आपल्यात कुठलंही नातं नाही आणि ते जोडण्याचा प्रयत्नही करायचा नाही. ठीक आहे, मग अनामिकाची आई म्हणतो. पण मी तुम्हाला काहीही म्हटलं ना तरी माझा मुद्दा बदलत नाहीये. माझं मिस अनामिकांवर प्रेम होतं, आहे आणि आयुष्यभर असेल. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला मनापासून असं वाटतं की मी एक चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे. त्या माझ्याबरोबर आनंदात राहतील, सुखात राहतील ह्याची मला खात्री आहे. त्यांचं हरवलेलं सुख त्यांना परत मिळावं आणि त्यासाठी त्यांचं पुन्हा लग्न व्हावं असंच तुम्हालाही वाटतं ना अनामिकाच्या आई? मग मला का बाद ठरवताय? तुझ्यासारखा निलाजरा माणूस बघितला नाही रे मी. 40शी उलटले तुझी आणि तुलाही प्रेम प्रकरण सुचतायत. भर चौकात या 4 लोकात स्वतःच्या प्रेमाचे दाखले देतोस तू. मला कशाचीही लाज वाटत नाही, कारण मी काहीही चुकीचं केलेलं नाही. प्रेम करायला वयाचं बंधन नसतं अनामिकाच्या आई. ही पुस्तकी वाक्य माझ्या समोर चालणार नाही. पुस्तकी वाक्य नाहीये, मनातलं बोलतोय, मनापासून बोलतोय. तुमचा लग्न संस्थेवर विश्वास आहे ना? तुम्ही सुद्धा मिस अनामिकांसाठी दुसरं स्थळ बघताय ना? मग जे स्थळ तुम्ही पसंत कराल त्या मुलाबरोबर प्रेम नसताना तुम्ही लग्न लावून देणार आहात मिस अनामिकांचं? किंवा माझ्या प्रेमाबद्दल मी असं आत्ता जर 4 लोकांमध्ये बोललो नसतो किंवा माझ्या घरनं माझे आई वडील किंवा नातेवाईक मागणी घालायला तुमच्याकडे आले असते तर मग तुम्हाला आमचं प्रेम चाललं असतं. किंवा मिस अनामिकांचं लग्न मोडलंच नसतं, त्यांचा संसार सुखाने चालू राहिला असता. आणि आज 40शीत आल्यावर त्यांचं आणि त्यांच्या नवऱ्याचं एकमेकांवर प्रेम असतं तर तुमच्या हिशोबाने ते संपलं असतं. म्हणजे लग्न लागताना 20-22शीतलं प्रेम असतं आणि 40शीत आल्यावर ते प्रेम संपतं असं म्हणायचं का तुम्हाला? आपल्या नवऱ्यावर प्रेम करणं, बायकोवर प्रेम करणं आणि हे असं प्रेमवीरासारखं निधड्या छातीने 4 लोकात प्रेम मिरवणं यात फरक आहे. आहे, फरक आहे, नक्की आहे. पण आता मला बायको नाही आणि त्यांना नवरा नाही. मग आमच्यासारख्या लोकांनी आमचं प्रेम कुठे व्यक्त करायचं? उलट मला असं मनापासून वाटतं अनामिकाच्या आई की आमच्यासारख्या लोकांनी असं एकटं राहण्यापेक्षा जर एकमेकांची साथ दिली तर आमच्या दोघांचे आयुष्य सुखी होऊ शकतं. मी आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे नेण्यासाठी उत्सुक आहे, पण मला मिस अनामिकांशी लग्न करायचं आणि ते चोरून करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला गंमत वाटते रे तुझी. तुझी भीड इतकी चेपली आहे की अनामिकाच्या आई समोर तू बोलतच चाललायस. कारण मी जे बोलतोय त्यातलं काहीही चुकीचं नाही याची मला खात्री आहे. अच्छा, इतका तत्ववादी कधीपासून झालास रे? त्या दिवशी अनामिका बरोबर जेवायला तूच होतास ना?
शेजारी ना करत्यासारखा उभा राहिलास आणि तिने मारलेला थापा फक्त ऐकत राहिलास. अरे पुरुषासारखा पुरुष तू ढिम्म उभा राहताना लाज नाही वाटली तुला? आज मी बोलतोय तुमच्या समोर तर खुपतंय तुम्हाला. मी निलाजरा वाटतोय. त्या दिवशी गप्प बसलो होतो तर मी ना करता झालो. मी गोंधळून गेलोय अनामिकाच्या आई की तुमच्याशी नक्की कसं बोलायचं. तुला इतकं बोलतेय मी तरी गप्प होत नाहीयेस. मी गप्प बसणार नाही. मला कळतंय की आता तुम्हाला माझं वागणं आवडत नाहीये, पटत नाहीये, पण या क्षणी मला फरक पडत. आणि आज 22 वर्षांनंतर मला मिस अनामिकांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम दिसतंय. मी त्यांना विचारलंय की तुम्हाला हे नातं पुढे न्यायचंय का, आणि हा क्षण माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. काहीही झालं तरी मी हा क्षण गमावू शकत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला काहीही वाटलं तरी या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. सांगा मिस अनामिका, माझ्याशी मैत्री पलीकडचं नातं जोडायला आवडेल तुम्हाला? का माझ्यासाठी स्वतःचा अपमान करून घेतोस पट्या? जा नाही तू. मी नाही जाणार मिस अनामिका. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मी जाणार नाही. कळलं का? म्हणून या असल्या लफंग्या पुरुषांच्या हातात हात द्यायचा नसतो. या पुरुषांना ना बाईचा हात हातात नाजूकपणे कसा घ्यायचा हे कळतच नाही अनु. त्यांना फक्त हात ओढणंच माहित असतं. आपल्या दीक्षित घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणलीस अनु तू. आता तरी भरलं का मन तुझं? चल पट्या, पट्या. गुरुजी, काय आशीर्वाद दिला तुम्ही यांना? सुखाने संसार करा. करणार. माझी मुलगी सुखाने संसार करणारच, पण त्या लफंग्या आणि फसवणाऱ्या माणसाबरोबर बिलकुल नाही. चल ग. सच्चू, तासभर झाला रे, अजून सौरभचा काही फोन नाही आला. काय झालं असेल रे तिकडे? येईल ग. आता इतका महत्वाचा विषय बोलायला गेलाय ना तो, वेळ लागणारच. तू उगाच काळजी करत बसतेस. नाही रे, ते दोघ जण बोलत असतील, पण मग रमाने तरी फोन करायला हवा ना. भीती वाटते रे. म्हणजे मागच्या वेळी नाही का ती अनामिका काही न बोलता निघून गेली, तसं काही झालं तर माझा सौरभ नाराज होईल रे. असं काहीही होणार नाहीये मावशी. तू बघितलंस ना दादा किती आत्मविश्वासाने गेलाय. आणि मुळात त्या अनामिका मॅडमला आपला दादा आवडतो हे आता कळलंय ना आपल्याला. मग का नकार देतील त्या? म्हणतील हो. असं झालं तर बरंच होईल रे. मावशी, मला ना दादाला खूप आनंदी झालेलं बघायचंय. तो सगळ्यांचं इतकं करत बसला ना की स्वतःचा विचार कायम बाजूला ठेवला त्याने. माझंही कशात काही नव्हतं. मी पण नाही त्याच्या पाठीशी उभं राहू शकलो. सच्चू, आता मागचं सगळं विसरून जा. हा, पुढचा आपण चांगला विचार केला पाहिजे की नाही? मग अगं बाई सच्चू, काय झालं? अरे लाडू फुटला. मग असं होणं चांगलं नसतं असं म्हणतात रे.
असं काही नसतं ग. परत वळ ना तो लाडू. नको ते विचार आणू नकोस मनात. चुकूनही त्या मुलाचा विचार आणू नको मनात. या वयात प्रेम करतायत, आचरटपणा चालवलाय नुसता. बरं झालं मी पुण्याला आले ते, नाहीतर काय काय केलं असतं कोण जाणे. ऑफिसला जाते म्हणे, हातात हात काय घालतात, देवळात चोरून काय भेटतात, आणि ही असली थेरं करून ही सरळ घरात येते आणि माझ्या देवांसमोर राजरोसपणे वावरते. हिच्यामुळे आज घरात गंगाजल शिंपडायची वेळ आली आहे. दीक्षितांच्या घरात हे असलं रत्न कुठून जन्माला आलंय, काय पाप केलं गेल्या जन्मी तो देवच जाणे. अशी आई पाहिली नव्हती हो मी कधी. स्वतःच्या मुलीचा विचार न करणारी, तिच्या शब्द मनापर्यंत पोचू न देणारी, खरंच अशी बाई पाहिली नव्हती मी कधी. जरा तिच्या डोळ्यात बघा, अहो प्रेम आहे तिचं सौरभवर. जावई बापूंच्या वेळेलाही तुम्ही हेच म्हणाला होता, अनामिकाच्या डोळ्यात बघा, प्रेम आहे तिचं त्याच्यावर. काय झालं, टिकलं लग्न? माझं चुकलं. तिथली सगळी कामं सोडून मी इथे येऊन राहायला पाहिजे होतं, पण नाही, आमची रीत आडवी येते ना. मुलीच्या घरात जाऊन राहता येत नाही. माझ्याच मिलीच्या लक्षात आलं नाही. काहीही तारतम्य नसलेल्या तुमच्यासारख्या सासूला कसली रीत आणि कसली भार. बस बस कावेरी ताई, तिच्याशी बोलायचं, तिला समजून घ्यायचं का आपणच एकमेकींवर ताशेरे मारत राहायचंय? मग नका ना ताशेरे मारू. तुमचं सामान घ्या आणि चालत्या वा. तशीही माझी मुलगी आता तुमच्या मुलासोबत नांदत नाहीये. तुमचा ना आता तिच्याशी काही संबंध आहे ना या घराशी. मी काय करू म्हणजे तू आईशी असं बोलणं थांबवशील? का त्रास देतेस तू तिला या वयात? काय करणी केली या बाईने तुझ्यावरती काही कळत नाही. पोपट्यासारखी वकिली करत असतेस तिची. मी एकदाच विचारणार आहे तुला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय नाव काय त्या मुलाचं? एकदाच आणि शेवटचं विचारणार आहे. नाव? सौरभ पटवर्धन. कुठे भेटला तुला? एका कॉलेजमध्ये होतो आम्ही. छान. म्हणजे हे कॉलेजमध्ये असल्यापासून चालू आहे? यासाठी तू जावई बापूंना घराबाहेर काढलंस? आमच्याशी धादांत खोटं बोलायला लाज कशी वाटत नाही का तुला? तो मुलगा याआधी 2 वेळेला माझ्या समोर येऊनही लपवा छपवीचा प्रयत्न केलासच ना तू. आम्ही 22 वर्षांनी भेटलोय आणि गेल्या 22 वर्षात आम्हाला एकमेकांविषयी काहीही माहित नव्हतं. मग 22 वर्षात किती लग्न केली त्यांनी? माझ्यासाठी थांबलाय तो. अरे वा. 22 वर्षात आयुष्यात एकही स्त्री न येऊ देता प्रभू रामचंद्रासारखी वाट बघतोय तू तुझी? हो बघतोय. कुणाला फसवताय तुम्ही नक्की? स्वतःला की मला? 22 वर्षात ज्याचं लग्नही झालं नाही त्या मुलात काहीतरी खोट असेल असा प्रश्न तुमच्या मनात एकदाही आला नाही? तुझं माझ्यावर प्रेम आहे हे विचारण्याआधी तो काय लपवतोय हा जाब विचारा त्याला. इतक्या वर्षात त्याला कुणी मुलगी द्यायला का तयार झालं नाही? हे बिघडलं होतं ना डबडं? हे आता मी दाखवते तुम्हाला हे खरंच कसं बिघडतं ते. हो काय करताय तुम्ही? हे दादा आला. दादा, अरे काय झालं? हो म्हणल्या का त्या? साखर आणू का? जोडीनं घेणं. सौरभ,
सौरभा, अरे असं गप्प बसू नकोस. मला अस्वस्थ वाटतं रे. काय झालं सांग ना बाळा, काय झालं? मी त्यांना स्पष्टपणे विचारलं मावशी. विचारलं की तुम्हाला माझ्याशी मैत्री पलीकडचं नातं जोडायला आवडेल का? मी त्यांना सांगितलं मावशी. मी त्यांना देवळात भेटायला गेलो होतो. मला तुमचा सहवास हवा मी सांगितलं. लग्न कराल माझ्याशी? कुणाला प्रश्न विचारतोयस रे तू? पत्या